हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. 4:30 वाजता आज मी मॉर्निंगला उठलेली आहे आणि मला जायचं होतं गावी निप्पाणीला, कर्नाटकामध्ये. तर मला बस तर बुकिंग झाली नव्हती, सो मी गव्हर्मेंट बसने जाणार होते. मला काका मावशी 4:30 वाजता सोडायला पण स्टँडवरती आले होते. तिथून आम्ही वल्लभनगरहून बसमध्ये बसले, मग आले. डायरेक्टली मी झोपून गेले बसमध्ये, कारण उलट्या वगैरे मला होतात. आणि डायरेक्टली कोल्हापूरमध्ये आल्यानंतरच मी उठले. मग बाहेरची हवा वगैरे मस्त आणि व्ह्यू बघून मस्त वाटत होतं की बाबा आपण आपल्या एरियामध्ये आलो आहे. त्यानंतर पप्पा घ्यायला आले होते, घरी आल्यानंतर फरशा वगैरे घरामध्ये घातल्या आहेत. मस्त दिसत होतं सगळं घर. तुम्हालाही म्हटलं शेअर करावं, तुमच्याशी दाखवावं तुम्हालाही. सो असं आहे माझं घर. बाकी क्लिनिंग केल्यानंतर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवेनच. ही आहे बेडरूम. 4 रूम आहेत. फर्स्ट फ्लोअरला खाली, वरती 2 आहेत. आणि इथं आमचं आधी देवाचं मंदिर होतं, तर आता आम्ही तिथून चेंज करून किचनमध्ये घेतलं आहे. इथं मम्मी गावी गेली आहे, सो जरा आस्ताव्यस्त सगळ्या गोष्टी पडल्या आहेत. तर मी आज सगळ्या क्लिअर करणार आहे आणि उद्या तुमच्याबरोबर परत हा ब्लॉग शेअर करेन. हे बघू शकतो तुम्ही, माझं हे किचन आहे आमच्या घरचं. आणि सगळ्या गोष्टी नवीनच केल्या आहेत. तर अजून साहित्य वगैरे ठेवलं नव्हतं, साहित्य अस्ताव्यस्त आहे. प्लस पप्पांनी मला सीताफळ आवडतात तर काढून ठेवले होते, पिकलेही होते. मग म्हटलं खाऊया, खा बोलले ते. त्यानंतर रोपं, झाडं, फुलं वगैरे मी लावलेली आहे. त्यांची स्वच्छता आणि तण पण काढणं गरजेचं होतं, तेही आल्यानंतर मी काढून टाकलं. आणि हे आहे सीताफळचं झाड. तर खात म्हटलं तुमच्याशीही माझी फुलं, झाडं वगैरे शेअर करू. जे फरशा आहेत त्या मी स्पेशली स्वामींच्यासाठी बनवून घेतल्या आहेत. आणि म्हटलं चला जाऊ आपण आता आपल्या गार्डनमध्ये छोट्याशा. इथे झेंडूची फुलं, मंदिरामध्ये आपण देवाला जे वापरतो ते सगळे फुलं आहेत. गुलाबाची फुलं आहेत, शोची वगैरे आहेत. आणि हे आहे माझी झाड, छोटीशी आहेत. अजून खूप तण झालं होतं तर तणही काढून टाकलं. आणि फुलं बघा, सगळीकडे कळ्या वगैरे उठल्या छोट्या छोट्या. मोगऱ्याचेही आहेत, आबोलीचे आहेत. स्वामींना जी आवडतात ती पांढरी पिवळी फुलं आहेत. इथे झेंडूची फुलं आहेत, कढीपत्त्याची पण 2 झाडी मोठी आहेत. त्यानंतर हे पिवळ्या कलरचे जे येलो कलरचे फुल आहे तर स्वामींचं आवडतं आहे. आणि बघा तुम्ही सीताफळ कसे लागलेले आहेत. आणि हे आहे छोटंसं झाड माझं. हे पेरूची झाडं आहेत, नारळ वगैरे आहेत तिकडे. तर भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय.